नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण भरली शिमला मिरची बनवतोय. तर खायला अतिशय चमचमीत मस्त लागते. शिवाय याला रस्सा फारसा नसतो आणि पटकन तयार होते, त्यामुळे डब्यात सुद्धा सकाळच्या वेळेस घेऊन जाता येते. तर आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. बाजारात जी अशी छोटी शिमला मिरची मिळते ती मी घेतली आहे. तर भरली शिमला मिरची बनवायला अशीच मिरची घ्यायची, म्हणजे यात मसाला व्यवस्थित भरता येतो. वजनामध्ये साधारण 200 ग्रॅम आहे. याला आता कट करून घ्यायचं आहे. तर देठाकडचा भाग आधी कट करायचा आणि मग सुरीने असे याला कट देऊन घ्यायचे आणि मधलं जे आहे बियाचा भाग तो काढून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आता सगळ्या मिरच्या आपण कट करून घेऊया. तर या मिरचीचं साल जरा पातळ असतं, त्यामुळे पटकन शिजते आणि खायलाही छान लागते. तर इथे मी आता सगळ्या मिरच्या कट करून आतलं बी काढून घेतलंय. लगेच आता मसाला तयार करून घेऊया. तर एक मोठा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय. 1 चमचा तिळाचा कूट. तिळाचा कूट नाही घातला तरी काहीच हरकत नाही. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेऊन मी ते बारीक करून घेतलं होतं. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर कोथिंबीर घातली आहे आणि 1 टेबलस्पून आता यामध्ये तेल घालूया, म्हणजे हा मसाला छान ओलसर तयार होतो आणि मिरचीमध्ये भरायला सोपं जातं. आता हाताने सगळं हे छान मिक्स करून घेऊया. तर मस्त असा ओलसर मसाला तयार झाला आहे. हा तुम्ही असा जरी तेल घालून भाकरीसोबत पोळीसोबत खाल्ला तरी एकदम भारी लागतो. आता मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. आता ज्या साईडने आपण कट करून घेतलं आहे, म्हणजे गोल आकारात कट केलं आहे, त्यामध्ये मसाला भरूया. तर मसाला भरताना चांगला दाबून दाबून भरायचा, म्हणजे खालपर्यंत जातो आणि मग ही मिरची खाताना सगळ्या बाजूने मसाला लागतो. तुम्ही नुसतं हलक्या हाताने वरवर भरलं तर मग परतताना यातून मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. तर आता मसाला भरून झालेला आहे. उरलेला जो मसाला आहे तो असाच बाजूला ठेवूया. नंतर मिरच्या परतून घेतल्यावर आपल्याला घालायचा आहे. कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून मी साधारण तेल घातलंय. तर ही भरली मिरची करण्यासाठी तेल थोडं जास्तच लागतं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया. पाव चमचा हिंग घातलाय आणि आता ही भरलेली मिरची घालूया. चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं. व्यवस्थित तेलासोबत परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि या मिरचीला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित मिरची परतल्या जाते, कच्ची राहत नाही. तर आता इथे ही थोडीशी परतून झालेली आहे. आता हा उरलेला मसाला यामध्ये घालूया. रंगासाठी वरून अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालूया आणि थोडंसं मीठ पण घालायचं आहे. तसं आपण मसाल्यात तिखट मीठ घातलेलंच आहे. आणि या मसाल्यासोबत आता ही मिरची 1-2 मिनिट परतून घेऊया. तर चमच्याने अधूनमधून सतत हलवायचं आहे. 2 मिनिट झाल्यानंतर आता पाणी घालायचं आहे. तर साधारण अर्धा ग्लास मी पाणी घातलं आहे. फार पाणी घालायची गरज नाही, फक्त ही मिरची शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे, कारण ही भाजी फार रस्सेदार नसते. तर या पाण्याला आता उकळी आलेली आहे. यावर झाकण ठेवूया आणि मिरची शिजेपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे. साधारण आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढून ही मिरची पलटून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या बाजूने पण व्यवस्थित शिजते. तर असं 2 ते 3 वेळेस मी याला उलटसुलट करून शिजून घेतलंय. तर आता तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल. तर सतत चमच्याने खालीवर करून मिरची मी चांगली शिजून घेतली आहे, मऊ झालेली आहे. तर शेवटी कोथिंबीर घालायची आहे. दिसायलाच एकदम भारी दिसतीये
पोळीसोबत खायला अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.